265 चिपळूण विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणूक होत आहे, त्याची संपूर्ण तयारी या मतदारसंघात झालेली आहे। या मतदारसंघामध्ये 336 केंद्र आहेत। ही 2 तालुक्यामध्ये आहेत। चिपळूण तालुक्यामध्ये 170 केंद्र आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये 166 केंद्र आहेत। या 170 केंद्रापैकी चिपळूणमधील 119 केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे मतदानाची प्रक्रिया ही पाहिली जाणार आहे। त्यासोबतच संगमेश्वर तालुक्यातील 49 केंद्रावर वेबकास्टिंग असणार आहे। ही सर्व केंद्रे 46 सेक्टर ऑफिसद्वारे नियंत्रित केली जाणार आहेत। या 336 केंद्रावरची जी मतदार संख्या आहे ती टोटल 2,76,066 इतकी मतदार संख्या आहे। त्यापैकी पुरुष आहेत 1,34,883 आणि स्त्रिया आहेत 1,41,183। यापैकी जे नव मतदार आहेत, जे 18 ते 19 वयोगटात ज्यांनी या पहिल्यांदाच या वर्षी ते मतदान करतायत, त्यांची संख्या आहे 5,017। म्हणजे ही 5,017 म्हणजेच 1.83 इतकी टक्केवारी 18 ते 19 वयोगटाचे आहे। त्यासोबतच आपली जी केंद्र आहेत ती 276 लोकेशनला असणार आहेत। त्यापैकी पाग चिपळूण या ठिकाणी 4 केंद्र आहेत एकाच ठिकाणी, तर खिर्डी या ठिकाणी 5 केंद्र आहेत। या टोटल प्रक्रियेमध्ये आतापर्यंत जी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, याच्यामध्ये होम वोटिंगद्वारे आपल्याकडे जी मागणी आली होती ती 835 मतदारांची आली होती। त्या 835 मतदारांपैकी 786 मतदारांचं होम वोटिंग घेण्यात आलेलं आहे आणि होम वोटिंगची प्रक्रिया 17 तारखेपर्यंत होती, ती संपलेली आहे। या पद्धतीने त्यासोबत जे पोस्टल वोटिंग सुरू आहे, जे दुसऱ्या ट्रेनिंग प्रशिक्षण कर्मचाऱ्यांचं होतं त्यावेळी 12-13 तारखेला होते, त्यासोबत फॅसिलिटेशन सेंटरवर आताही मतदान सुरू आहे पोस्टलचं आणि उद्याही 2 पोस्टल फॅसिलिटेशन सेंटर असणार आहे। जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत त्यांचे पोस्टल वोटिंग उद्या, आज आणि उद्या हे घेण्यात येणार आहे। या सर्व 336 केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था याच्यासाठी 336 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर 336 होमगार्डची पण नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यासोबतच आपल्याकडे 110% म्हणजे 336 केंद्राच्या करिता आपल्याकडे टोटल 364 टीम कार्यरत राहणार आहेत मतदानाच्या। त्यामध्ये केंद्राध्यक्ष आणि प्लस 3 कर्मचारी असतील आणि त्यासोबत प्रत्येक ठिकाणी एक शिपाई हा चतुर्थ श्रेणीतला कर्मचारी त्या ठिकाणी असणार आहे। त्यासोबतच आपल्याकडे जे 46 पदासीन केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण ओळख पटवण्यासाठी मतदारांची त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्या ॲडिशनल अंगणवाडी सेविका असतील आणि केंद्रावर आशा वर्कर, जे प्राथमिक प्रथमोपचारच्या सुविधेसाठी आशा वर्करची पण आपण नियुक्ती केलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।